हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय व्हेरियस इफेक्ट इन बॉन्डिंग. लेक्चर नंबर आहे 2 आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण लक्षात घेणार आहोत रेझोनन्स इफेक्ट अँड इट्स टाइप्स. आता रेझोनन्स इफेक्ट काय कन्सेप्ट आहे लक्ष द्या. द कंपाउंड विच एक्झिस्ट इन अ स्टेट विच इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 or more इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर. आपण अशा कंपाऊंडचा विचार करणार आहोत की जे कंपाऊंड हे 2 किंवा 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चरमध्ये अस्तित्वात असतं. उदाहरणार्थ बेन्झिन घेतला आपण. बेन्झिन एक्झिस्ट इन 2 इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर. किंवा कार्बॉक्झिलेट आयन. कोणता आयन म्हटलं मी? कार्बॉक्झिलेट आयन. तर हा जो कार्बॉक्झिलेट आयन आहे RCOO-, इट ऑल्सो एक्झिस्ट इन 2 इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर. बघा, रेझोनन्स इफेक्ट हा कोणत्या कंपाऊंड्समध्ये दिसणार आहे? तर अशा कंपाऊंडमध्ये विच एक्झिस्ट इन अ स्टेट विच इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 or more इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर. पुढे काय म्हणतात आहे? ऑल ऑफ विच सीम इक्वली कॅपेबल ऑफ डिस्क्रायबिंग मोस्ट ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे याच्याकडे एक ॲबिलिटी आहे, एक कपॅसिटी आहे बेन्झिनच्या जास्तीत जास्त प्रॉपर्टी एक्सप्लेन करण्याची. या स्ट्रक्चरकडे सुद्धा अशी कपॅसिटी आहे की जे बेन्झिनच्या जास्तीत जास्त प्रॉपर्टी एक्सप्लेन करू शकेल. बट नन ऑफ देम डिस्क्राईब ऑल द प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड. पण हे स्ट्रक्चर किंवा हे स्ट्रक्चर बेन्झिनच्या सगळ्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करत नाही. असा जो इफेक्ट आहे त्याला रेझोनन्स इफेक्ट किंवा मेसोमरिझम इफेक्ट असं म्हटलं जातं. काय डेफिनेशन सांगितली? पहिले तर मुद्दा हा लक्षात घ्या, कोणत्या कंपाऊंडमध्ये? अशा कंपाऊंडमध्ये आहे जे अस्तित्वात आहे 2 किंवा 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर्समध्ये. आणि त्यातलं प्रत्येक इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर हे जास्तीत जास्त प्रॉपर्टी एक्सप्लेन करण्याची ॲबिलिटी ठेवून आहे. पण कोणतं स्ट्रक्चर पूर्ण प्रॉपर्टीज एक्सप्लेन करणार नाहीत. आता बेन्झिनचं उदाहरण जर का घेतलं तर बेन्झिनचे 2 रेझोनन्स स्ट्रक्चर आहे. हे एक स्ट्रक्चर आणि हे दुसरं स्ट्रक्चर. आणि या 2 स्ट्रक्चरचं मिक्सचर त्याला म्हटलं जातं रेझोनन्स हायब्रिड किंवा त्याला म्हटलं जातं ॲक्च्युअल स्ट्रक्चर. हे त्याचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर आपण दाखवलेलं आहे. ॲक्च्युअल स्ट्रक्चर कसं काढलं जातं लक्ष द्या. ॲक्च्युअल स्ट्रक्चर काढताना काय करतात? समजा या ठिकाणी आपण याचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर जे दाखवलं आहे ते मी इथे पुन्हा काढतो. आपण ही घेतली बेन्झिन रिंग, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय असेल? जिथे इथे डबल बॉन्ड आहे पण या स्ट्रक्चरमध्ये सिंगल बॉन्ड आहे. हे जे आहे हे फर्म लाईननी काढलं आपण, कारण हे दोन्ही स्ट्रक्चरमध्ये जैसे ते होतं. पण हा जो पाय बॉन्ड आहे हा इथे आहे, इथे नाही. जी गोष्ट एका स्ट्रक्चरमध्ये आहे पण दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये नाही ती डॉटेड लाईननी काढायची. इथे डबल बॉन्ड आहे, इथे नाही, पुन्हा डॉटेड लाईन येईल. असं करता करता तुमच्या लक्षात येईल की हे जे 3 पाय बॉन्ड्स आहे इथे आहे, या पोझिशनला नाही आहे. हे 3 पाय बॉन्ड इथे आहे, या पोझिशनला नाही आहे. मग जी गोष्ट एका स्ट्रक्चरमध्ये आहे आणि दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये नाही ती रेझोनन्स हायब्रिड किंवा ॲक्च्युअल स्ट्रक्चरमध्ये डॉटेड लाईननी दाखवली जाते. ही जी रिंग आहे ही रिंग या स्ट्रक्चरमध्ये पण आहे आणि या स्ट्रक्चरमध्ये पण आहे. मग त्याला फर्म लाईननी काढलं. पण हे जे पाय बॉन्ड्स आहे हे इथे आहेत तर इथे नाही आहे, हे इथे आहेत तर या ठिकाणी नाही आहे. म्हणून त्यांना डॉटेड लाईननी आपण काढलं. आणि म्हणून तुम्हाला लक्षात येत असेल की बेन्झिनला आपण या पद्धतीने रिप्रेझेंट करत असतो. अशी डॉटेड लाईन काढायच्या ऐवजी अशी गोल लाईन आपण त्याच्यामध्ये काढतो. खरं तर ती डॉटेड लाईन दाखवायला पाहिजे. तर याला म्हटलं जातं ॲक्च्युअल स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन किंवा रेझोनन्स हायब्रिड ऑफ द बेन्झिन विच इज द ब्लेंड, म्हणजे विच इज द मिक्सचर ऑफ दीज 2 रेझोनन्स स्ट्रक्चर. आता दुसरा आहे कार्बॉक्झिलेट आयन. हा जो आहे हा कोण आहे? कार्बॉक्झिलेट आयन. आता हा जो कार्बॉक्झिलेट आयन आहे RCOO-, हा आहे डबल बॉन्डेड ऑक्सिजन ज्याच्यावर 2 लोन पेअर आहे. आणि हा सिंगल बॉन्डेड ऑक्सिजन आहे त्याच्यावरती 3 लोन पेअर आहे. का बरं 3 लोन पेअर आल्या? कारण हा पहिले होता RC+OOH म्हणजे कार्बॉक्झिलिक ॲसिड होता. त्यातला O आणि H मधले जे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत ते ऑक्सिजनकडे आले आणि H+ निघून गेलेला आहे. म्हणून या ऑक्सिजनवर 3 लोन पेअर आणि निगेटिव्ह चार्ज आहे. आणि या ऑक्सिजनवर नेहमीसारख्या 2 लोन पेअर आहेत. आता हा जो कार्बॉक्झिलेट आयन आहे हा एका क्षणाला या पद्धतीने असतो तर दुसऱ्या क्षणाला काय होतं? या 3 लोन पेअरपैकी एक लोन पेअर जी आहे ती या ठिकाणी पाय बॉन्ड तयार करते. म्हणजे इथे कोणता बॉन्ड येईल? डबल. आणि इथला जो पाय बॉन्ड आहे तो ऑक्सिजनवरती शिफ्ट झाल्याचं दिसून येतं.
बघा काय सांगितलंय, इथला पाय बॉन्ड जो आहे तो कोणावरती शिफ्ट झाला, ऑक्सिजनवर, आणि या लोन पेअरनी या ठिकाणी पाय बॉन्ड तयार केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे इथे काय होईल, या ऑक्सिजनच्या बाबतीत 3च्या ऐवजी 2 लोन पेअर राहतील आणि इथे सिंगल बॉन्डच्या ऐवजी काय होईल, डबल बॉन्ड. तर या ऑक्सिजनच्या बाबतीत काय होईल, इथे डबल बॉन्डचा काय होईल, सिंगल बॉन्ड, आणि 2 लोन पेअरच्या ऐवजी 3 लोन पेअर आणि निगेटिव्ह चार्ज त्याच्यावर आल्याचं दिसेल. म्हणजे एका क्षणाला हे स्ट्रक्चर, दुसऱ्या क्षणाला हे स्ट्रक्चर. आता हे जे स्ट्रक्चर आहे हे पुन्हा परत त्या ठिकाणी अशा पद्धतीने होईल, हे इकडे चाललं जाईल परत, म्हणजे इथे पुन्हा डबल बॉन्ड येईल, हे स्ट्रक्चर येईल. इथे हा इकडे गेला म्हणजे पुन्हा सिंगल बॉन्ड येईल. म्हणजे एका क्षणाला हे स्ट्रक्चर, दुसऱ्या क्षणाला हे स्ट्रक्चर. याचा अर्थ कार्बोक्सिलेट आयनचे 2 रेझोनन्स स्ट्रक्चर पॉसिबल आहेत. हे स्ट्रक्चर याच्यामध्ये कन्वर्ट होतं, हे याच्यामध्ये कन्वर्ट होतं, आणि या दोघांचं ब्लेंड, दोघांचं मिक्सचर म्हणजे रेझोनन्स हायब्रिड किंवा ॲक्च्युअल स्ट्रक्चर असेल. कसं काढणार ॲक्च्युअल स्ट्रक्चर, जे बॉन्ड दोन्हीही स्ट्रक्चरमध्ये आहेत ते फॉर्म लाईननी काढा. तर आर आणि सी मधला बॉन्ड दोन्हीकडे आहे. बरं, या ठिकाणी डबल आहे, इथे सिंगल आहे, म्हणजे सिंगल दोन्हीकडे आहे. इथे सिंगल आहे, इथे डबल आहे, म्हणजे सिंगल दोन्हीकडे आहे. मग सिंगल बॉन्ड काढून घेऊ. आता काय दिसतंय, इथे डबल आहे, इथे सिंगल आहे, मग याला डॉटेड लाईननी काढा. इथे सिंगल आहे, इथे डबल आहे, याला डॉटेड लाईननी काढा. आणि निगेटिव्ह चार्ज हा डिस्ट्रीब्यूट झाला असेल तर दोन्ही ऑक्सिजनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज येईल. हे आहे रेझोनन्स हायब्रिड म्हणजेच ॲक्च्युअल स्ट्रक्चर ऑफ कार्बोक्सिलेट आयन. याचा अर्थ काय आहे, कार्बोक्सिलेट आयनमध्ये हे जे 2 CO बॉन्ड आहेत हे आयडेंटिकल आहेत. असं नाही की कार्बोक्सिलेट आयनमध्ये एक C डबल बॉन्ड ON, एक C सिंगल बॉन्ड O आहे, तर हा डबल बॉन्ड आणि हा सिंगल बॉन्ड, किंवा हा सिंगल आणि हा डबल नाही, तर दोन्हीही बॉन्ड हे आयडेंटिकल असतात. त्याचं कारण आपल्याला या रेझोनन्स हायब्रिडमध्ये लक्षात येतं. हिअर बोथ द कार्बोक्सिलेट आयन्स आर आयडेंटिकल. म्हणजे ना हा सिंगल बॉन्ड असतो ना डबल असतो, हा पण ना सिंगल असतो ना डबल असतो. म्हणजे हा त्याच्यामध्ये हा सिंगलपेक्षा जास्त आहे पण डबलपेक्षा कमी आहे, म्हणजे दीड बॉन्ड आहे असं आपण म्हणू. हा पण दीड बॉन्ड आहे असं आपण म्हणू. म्हणजे याची बॉन्ड ऑर्डर 1.5 आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे. तर हा झाला कार्बोक्सिलेट आयन. या रेझोनन्स इफेक्टच्या मदतीने हे क्लिअर झालं की इन कार्बोक्सिलेट आयन बोथ द CO बॉन्ड्स आर आयडेंटिकल. याच्याविषयी पुढे डिटेलमध्ये आपल्याला बघायचंच आहे. म्हणजे एक तर आपल्याला याचा इफेक्ट, याचा फायदा लक्षामध्ये आला. रेझोनन्स इफेक्टचा काय फायदा आहे की जे दिसत होतं की इन कार्बोक्सिलेट आयन बोथ द CO बॉन्ड्स आर आयडेंटिकल, त्याचं उत्तर या रेझोनन्स इफेक्टनी दिल्याचं दिसतं. नाहीतर रेझोनन्स इफेक्टच्या आधी प्रश्न पडायचा की हे दोन्ही C डबल बॉन्ड O म्हणजे दोन्ही कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आयडेंटिकल कसे काय. कारण सायंटिस्टला किंवा लोकांना असं वाटायचं की एका ठिकाणी डबल आहे, एका ठिकाणी सिंगल आहे. मग एका ठिकाणी डबल, एका ठिकाणी सिंगल जर का आहे तर हे आयडेंटिकल असू शकत नाही. पण प्रत्यक्षात तर त्यांच्या प्रॉपर्टी अशा होत्या की ते आयडेंटिकल दिसत होते. मग सिद्ध कसं करायचं, तर या रेझोनन्स इफेक्टनी ते सिद्ध करून दाखवलं आहे की इन कार्बोक्सिलेट आयन बोथ द CO बॉन्ड्स आर आयडेंटिकल. तर काय शिकलो आपण रेझोनन्स इफेक्टमध्ये, रेझोनन्स इफेक्ट शोन बाय सच अ कंपाउंड विच एक्झिस्ट इन अ स्टेट where a state of 2 or more electronic structure, every structure is capable of explaining most of the properties of compound but no structure explain all the properties of compound. आणि 2 एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेतले. बेन्झिनमध्ये आपण रेझोनन्स इफेक्ट बघितला आणि कार्बोक्सिलेट आयनमध्ये आपण रेझोनन्स इफेक्ट बघितलेला आहे. आता आपल्याला रेझोनन्स इफेक्टचे 2 टाइप्स लक्षामध्ये घ्यायचे आहे. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. तो आपल्याला आता लक्षामध्ये घ्यायचा आहे. आता आपण पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट हा लक्षामध्ये घेणार आहोत. काय आहे पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट किंवा कोणत्या कंपाऊंडमध्ये पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट दिसतो ते आपण लक्षामध्ये घेऊ. पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट अशा कंपाऊंडमध्ये दिसतो व्हेअर द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन इज अवे फ्रॉम द ॲटम ऑर ग्रुप अटॅच टू कॉन्ज्युकेटेड सिस्टीम. याला कॉन्ज्युकेटेड सिस्टीम असं आपण म्हणतो आहोत. अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड अरेंजमेंट इज कॉन्ज्युकेटेड सिस्टीम. म्हणजे बेन्झिन रिंग ही कॉन्ज्युकेटेड सिस्टीम आहे. त्याला अटॅच असणारा ग्रुप ऑफ ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम यापासून जर का इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर हे अवे होत असेल, त्यापासून जर का दूर होत असेल तर अशा वेळेला त्याला पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट असं म्हटलं जाईल. काय म्हटलंय,
ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन इज अवे फ्रॉम ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम अटॅच टू कॉन्ज्युकेटेड सिस्टीम. मी यामध्ये हे जे कंपाऊंड तुमच्या समोर काढला आहे हा ॲनिलीन आहे, C6H5NH2, ज्याला अमायनो बेन्झिन पण म्हणतात. यामध्ये आपण पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट हा लक्षामध्ये घेणार आहोत. बघा इथे बेन्झिन रिंगला NH2 आहे आणि नायट्रोजनवरती लोन पेअर आहे. आता ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन अवे फ्रॉम दी सबस्टिट्यूटेड ॲटम ऑर ग्रुप झाल्याचं आपल्याला दिसेल. म्हणजे हे जे आहे हे या ठिकाणी शिफ्ट होईल. ही जी लोन पेअर आहे ही या ठिकाणी डबल बॉन्ड तयार करेल. कोणामध्ये डबल बॉन्ड तयार करेल तर नायट्रोजन आणि कार्बनमध्ये डबल बॉन्ड तयार करेल. मग या ठिकाणी जर का डबल बॉन्ड झाला तर आता काय होईल लक्ष द्या. या ठिकाणी डबल बॉन्ड झाला म्हणजे हा जो कार्बन आहे या कार्बनचा प्रॉब्लेम निर्माण होईल. कसा, इथे डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड म्हणजे व्हॅलन्सी 4 आणि हा एक सिंगल बॉन्ड म्हणजे व्हॅलन्सी किती झाली 5, म्हणजे हा कार्बन तर अनस्टेबल होऊन जाईल. मग तो अनस्टेबल होऊ नये म्हणून काय होतं, हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहे म्हणजे हा जो पाय बॉन्ड आहे या पाय बॉन्ड मधले जे इलेक्ट्रॉन्स आहे ते इलेक्ट्रॉन्स या कार्बनवरती शिफ्ट झाल्याचं आपल्याला दिसून येईल आणि आपल्याला रेझोनन्स स्ट्रक्चर नंबर 2 मिळाल्याचं दिसेल. आता रेझोनन्स स्ट्रक्चर 2 कसं दिसेल बघा. पहिल्या स्ट्रक्चरवरनंच ते बघायचं. आता इथे कोण अटॅच आहे, नायट्रोजन. काय झालेलं आहे बघा, या लोन पेअरनी इथे बॉन्ड तयार केलाय म्हणजे सिंगलने आता डबल बॉन्ड आहे. हा डबल बॉन्ड गायब झालेला आहे आणि ही इलेक्ट्रॉन पेअर या कार्बनवरती आली आहे. तर या दोन बॉन्डला कुठलाही धक्का पोचलेला नाही. हे आहे रेझोनन्स स्ट्रक्चर नंबर 2 ऑफ ॲनिलीन. आता पुढे काय होईल, या ठिकाणी ही जी लोन पेअर आहे ही लोन पेअर या ठिकाणी डबल बॉन्ड तयार करेल. आता यांनी इथे डबल बॉन्ड तयार केला म्हणजे काय होईल बघा, या कार्बनच्या बाबतीमध्ये अडचण निर्माण होईल. कशी अडचण निर्माण होईल ते लक्ष द्या. या कार्बनचा जर का आपण विचार केला तर इथे डबल बॉन्ड झाला म्हणजे हे 2 बॉन्ड, हे 2 बॉन्ड म्हणजे 4 आणि या कार्बनला हायड्रोजन असतो हे विसरून चालणार नाही. म्हणजे त्या हायड्रोजन सोबत सुद्धा एक बॉन्ड आहे म्हणजे इथे डबल आणि इथे सिंगल म्हणजे या कार्बनची व्हॅलन्सी किती होईल 5 म्हणजे तो अनस्टेबल होईल. तो अनस्टेबल होऊ नये म्हणून मग काय होतं, हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहे म्हणजे हा जो पाय बॉन्ड आहे तो या कार्बनवरती शिफ्ट झाल्याचं आपल्याला दिसून येईल आणि त्यामुळे आपल्याला रेझोनन्स स्ट्रक्चर 3 मिळाल्याचं दिसेल. मी तिसरं रेझोनन्स स्ट्रक्चर या ठिकाणी काढतोय. तिसरं काढण्यासाठी दुसऱ्याकडे लक्ष द्यायचं आणि त्याच्यावरनं काढायचं. या दुसऱ्यामध्ये एक गोष्ट होणार आहे ती राहिली दाखवायची की ही लोन पेअर जर का इथे डबल बॉन्ड तयार करते आहे म्हणजे याचा अर्थ नायट्रोजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाली आणि या नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आल्याचं दिसेल. आता तिसऱ्या स्ट्रक्चरमध्ये त्या NH2 ला कुठलाही हात लावलेला नाही म्हणजे तो जसाच्या तसा काढू. ही लोन पेअर इथे आली म्हणजे इथे डबल बॉन्ड झाला दाखवून देतो. हा डबल बॉन्ड इथे लोन पेअरच्या स्वरूपात शिफ्ट झाला तो दाखवून देतो. त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज, याला कुठलाही धक्का पोचलेला नाही. हे झालं रेझोनन्स स्ट्रक्चर नंबर 3. आता पुढे काय होईल बघा, ही जी लोन पेअर आहे ही लोन पेअर या ठिकाणी डबल बॉन्ड तयार करेल. त्यांनी डबल बॉन्ड तयार केला म्हणजे या कार्बनला अडचण निर्माण होईल. कशी, हा डबल आणि इथला हायड्रोजनचा बॉन्ड म्हणजे याची व्हॅलन्सी 5 होईल आणि 5 झाल्यामुळे तो अनस्टेबल होईल. तो अनस्टेबल होऊ नये म्हणून हा जो पाय बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन्स आहे ते या कार्बनवरती शिफ्ट होतात आणि आपल्याला आता रेझोनन्स स्ट्रक्चर नंबर 4 मिळतं. ते स्ट्रक्चर मी तुमच्या समोर काढतोय बघा. हा काढला आपण बेन्झिन रिंग, हा बॉन्ड जैसे थे आहे, वरती डबल बॉन्ड NH2 त्याच्यावरती पॉझिटिव्ह सुद्धा जैसे थे आहे. या लोन पेअरनी इथे डबल बॉन्ड तयार केलाय दाखवून द्या. हा डबल बॉन्ड या कार्बनवरती लोन पेअर म्हणून शिफ्ट झालाय दाखवून द्या. हे स्ट्रक्चर नंबर झालं 4. आणि आता पुढे काय होईल की ही जी लोन पेअर आहे ही लोन पेअर या ठिकाणी बॉन्ड तयार करेल म्हणजे या कार्बनच्या बाबतीमध्ये अडचण निर्माण होईल बघा. आता कोणत्या, या का बरं अडचण निर्माण होईल, हा डबल आणि हा सिंगल म्हणजे त्या कार्बनची व्हॅलन्सी 5 होईल. तो अनस्टेबल होईल. तो अनस्टेबल होऊ नये म्हणून हा जो पाय बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन्स आहे पुन्हा नायट्रोजनकडे चालले जातात आणि आपल्याला स्ट्रक्चर नंबर 5 या ठिकाणी मिळेल. ते आपल्याला या पद्धतीने दाखवता येईल बघा. कसं, या बॉन्डला काही धक्का नाही आहे या स्ट्रक्चरमध्ये. इथे ही लोन पेअर बॉन्ड तयार करते आहे आणि हा बॉन्ड नायट्रोजनवरती लोन पेअर तयार करतो आहे. नायट्रोजनवरती लोन पेअर आलेली आहे.
पहिलं आणि हे जे 1 2 3 4 5 पहिलं आणि पाचवं स्ट्रक्चर असं वाटतं सारखं आहे का, पण नाही, त्याच्यामध्ये पायबॉन्डची पोझिशन बदलली आहे हे विसरून चालणार नाही. तर हा जो इफेक्ट आपण दिलेला आहे याला पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट असं म्हटलं जातं, कारण यामध्ये इलेक्ट्रॉन पेअर ऑन द ॲटम ऑर ग्रुप अटॅच टू धिस बेन्झिन रिंग गोज अवे फ्रॉम इट. त्याच्यापासून तो दूर चाललाय आणि त्यामुळे त्या सबस्टिट्युएंट ग्रुपवरती पॉझिटिव्ह चार्ज येतोय आणि रिंगमध्ये ही जी बेन्झिन रिंग आहे त्या बेन्झिन रिंगमध्ये इथे ऑर्थो पोझिशनला, पॅरा पोझिशनला आणि परत ऑर्थो पोझिशनला निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाल्याचं आपल्याला या इफेक्टमध्ये दिसून येतं. या इफेक्टला म्हटलं जातं पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. आता हा जो पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट आहे यामध्ये आपण ॲनिलिनमध्ये हा पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट दाखवला आहे. आता त्याचं आपल्याला रेझोनन्स हायब्रिड म्हणजे ॲक्च्युअल स्ट्रक्चर दाखवायचं आहे. कसं दाखवणार? जे सगळ्या स्ट्रक्चरमध्ये आहे ते फॉर्म लाईननी काढा. ही रिंग जी आहे ही सगळ्या स्ट्रक्चरमध्ये आहे, काढली. इथे सिंगल आहे, बाकी ठिकाणी डबल सिंगल आहे, म्हणजे सिंगल बॉन्ड तर कंपल्सरी आहेच, पण काही ठिकाणी डबल बॉन्ड आहे. मग सगळ्या स्ट्रक्चरमध्ये नाही पण काही स्ट्रक्चरमध्ये त्याला डॉटेड लाईननी दाखवा. हे 3 बॉन्ड्स इथे आहेत पण या स्ट्रक्चरमध्ये नाही, हे 3 बॉन्ड्स इथे आहेत या स्ट्रक्चरमध्ये नाही, म्हणून याला आपण डॉटेड लाईननी आतमधली रिंग दाखवणार. इथे NH2 दाखवा, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला असेल. या ठिकाणी ऑर्थो पोझिशनला, पॅरा पोझिशनला आणि ऑर्थो पोझिशनला आपल्याला निगेटिव्ह चार्ज डिस्ट्रीब्यूट झाल्याचं दिसतं, म्हणून ऑर्थो, पॅरा आणि ऑर्थोवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज दाखवा. हे झालं ॲनिलिनचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर किंवा रेझोनन्स हायब्रिड. तर हे ॲनिलिनचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला असं लक्षामध्ये येतं की निगेटिव्ह चार्ज इज डेव्हलप ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज हा या ॲनिलिनच्या बेन्झिन रिंगमध्ये डेव्हलप झाल्याचं आपल्याला दिसतं. तर ऑल धिस इज अबाउट दी पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. सध्याला ही गोष्ट फक्त एवढी डोक्यामध्ये ठेवायची आहे की पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्टच्या दरम्यान बेन्झिन रिंगच्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरती आपल्याला पार्शियल निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाल्याचं दिसतो, कारण याचं काम पुढे तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पडणार आहे, हे लक्षामध्ये ठेवा. आता कोणाकोणामध्ये पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट होऊ शकतो? तर जसं NH2 दिलेला आहे, कारण नायट्रोजनवरती लोन पेअर आहे. नंतर हा इथे हा प्रायमरी अमाइन आहे, हा सेकंडरी अमाइन आहे, हा टर्शरी अमाइन आहे. यांच्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट होऊ शकतो. जर का तुम्हाला कोणी विचारलं की सेकंडरी अमाइनमध्ये पॉझिटिव्ह रेझोनन्स दाखवा, तुम्ही काहीच नाही करायचं, NH2च्या ऐवजी NHR लिहा, बाकी स्ट्रक्चर ॲज इट इज. टर्शरी अमाइनमध्ये रेझोनन्स दाखवा तर काही नाही, NH2च्या ऐवजी NR2 लिहा, बाकी ॲज इट इज तुम्हाला त्या ठिकाणी दाखवावं लागेल. म्हणजे हा प्रायमरी अमाइन, हा सेकंडरी, हा टर्शरी झालेला आहे. नंतर OH मध्ये सुद्धा OH ग्रुप जर का बेन्झिन रिंगला अटॅच असेल किंवा OR ग्रुप जर का अटॅच असेल किंवा हा आपण NHC डबल बॉन्ड OR किंवा OC डबल बॉन्ड OR यापैकी कुठलाही ग्रुप जर का बेन्झिन रिंगला अटॅच असेल तर त्या कंपाऊंडमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट झाल्याचं दिसून येणार आहे. मी तुम्हाला या ठिकाणी अल्कोहोलमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट या ठिकाणी समजावून सांगणार आहे. बघा, लक्ष द्या. अल्कोहोलच्या बाबतीमध्ये आपण काढू. समजा ही बेन्झिन रिंग घेतली आपण, बेन्झिन रिंगमध्ये अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड अरेंजमेंट आणि अल्कोहोलमध्ये या पद्धतीने OH ग्रुप आपण लावलेला आहे. आता यामध्ये पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट कसा दाखवणार? याला वाटलंच तर डायरेक्ट लिहू आपण OH सध्याला. काय होईल? सगळ्यात पहिल्यांदा तर ही जी लोन पेअर आहे ही लोन पेअर या ठिकाणी डबल बॉन्ड तयार करेल, त्यामुळे या कार्बनची व्हॅलन्सी डिस्टर्ब होण्याची शक्यता आहे किंवा होते. का बरं? डबल डबल सिंगल 5 होईल, मग तो अनस्टेबल होईल. त्याला अनस्टेबल होऊ द्यायचं नाही म्हणून हा इकडे शिफ्ट झाल्याचं दिसेल, जसं इथे झालेलं आहे. मग पुढचं स्ट्रक्चर काय येईल? फिनॉलचं पुढचं स्ट्रक्चर या पद्धतीने आपल्याला काढता येईल. बघा, ही रिंग आपण इथे दाखवली, बरोबर. इथे लोन पेअर आल्याचं दिसेल, या ठिकाणी डबल बॉन्ड आहे
आता OH वर 2 लोन पेअर नाही, एकच लोन पेअर असेल आणि पॉझिटिव्ह चार्ज आला असेल, या दोन ठिकाणी काहीच फरक पडणार नाही. पुढच्या स्ट्रक्चरमध्ये जसं इथे दाखवलं तसं इथे होईल. ही लोन पेअर या ठिकाणी डबल बॉन्ड तयार करेल, या कार्बनची व्हॅलेन्सी डिस्टर्ब होईल, डबल डबल आणि कार्बन हायड्रोजन बॉन्ड आहे म्हणून हे पाय इलेक्ट्रॉन याच्यावरती शिफ्ट झाल्याचं तुम्हाला दिसेल. आणि तिसरं रेझोनन्स स्ट्रक्चर आपल्याला मिळेल फिनॉलचं, ते आपल्याला या पद्धतीने दाखवता येईल. बघा, हे तिसरं स्ट्रक्चर मी तुमच्या समोर काढतोय. हा डबल, ही लोन पेअर इथे आली आहे, याला काहीच धक्का लागलेला नाही. OH ग्रुपला सुद्धा काहीच धक्का नाही आहे, बरोबर आहे. आता पुढच्या स्ट्रक्चरमध्ये काय होईल, जसं इथे झालं तसंच या ठिकाणी होईल. हा इथे बॉन्ड तयार करेल तर हे इकडे शिफ्ट झाल्याचं दिसेल आणि त्यामुळे आपल्याला चौथं रेझोनन्स स्ट्रक्चर या ठिकाणी फिनॉलमध्ये मिळणार आहे. आणि ते स्ट्रक्चर मी तुमच्या समोर दाखवतो आहे. बघा, हा बॉन्ड तसा इथे बॉन्ड तयार झाला आहे, इथे लोन पेअर येते आहे, हा डबल बॉन्ड OH आहे, एकच लोन पेअर असल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज आहे. पुढचं स्ट्रक्चर जसं इथे दाखवलं तसं होईल, हे इथे येईल तर हा वापस चाललं जाईल आणि त्यामुळे पुढचं स्ट्रक्चर आपल्या समोर फिनॉलचं आल्याचं दिसेल. आणि हे पाचवं स्ट्रक्चर फिनॉलचं आपण घेतो आहोत. डबल डबल, इथे डबल येईल, हा सिंगल बॉन्ड, ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर आल्याचं दिसेल. अशा तऱ्हेने फिनॉलमध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येतं की इलेक्ट्रॉन पेअर गोज अवे फ्रॉम द सबस्टिट्युएंट ग्रुप अँड दॅट्स वाय इट इज पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. आणि त्या सबस्टिट्युएंट ग्रुपवरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, तर बेन्झिन रिंगवरती ऑर्थो, पॅरा आणि ऑर्थो पोझिशनला तुम्हाला त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाल्याचं दिसेल. आता हा जो फिनॉल आहे याचं रेझोनन्स हायब्रिड मी तुमच्या समोर काढतो. जे सगळ्या स्ट्रक्चरमध्ये आहे ते फॉर्म लाईननी काढलं, जे काही स्ट्रक्चरमध्ये आहे पण सगळ्यांमध्ये नाही ते आपण या ठिकाणी डॉटेड लाईननी काढूया. इथे दाखवलं, इथे पॉझिटिव्ह आणि इथे पार्शियल निगेटिव्ह, पार्शियल निगेटिव्ह, पार्शियल निगेटिव्ह. म्हणजे पुन्हा फिनॉलमध्ये तुम्हाला असं दिसून येतं की निगेटिव्ह चार्ज इज डेव्हलप ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन आहे ना. ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाल्याचं दिसतंय. ओव्हरऑल काय सांगाल, हे जे सगळे ग्रुप आहेत, हे सगळे ग्रुप जेव्हा बेन्झिन रिंगला अटॅच असतील तर तो जो कोणी कंपाऊंड असेल त्या कंपाऊंडमध्ये पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट असेल. आणि पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट जेव्हा कंपाऊंडमध्ये होतो तेव्हा रिंगच्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाल्याचं दिसतं. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, कारण याच्या बेसिसवरती कुठल्या प्रकारची रिॲक्शन हे कंपाऊंड दाखवतात हे पुढे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये डिसाईड होत असतं. आणि म्हणून या पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्टमुळे ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही सुद्धा स्वतः त्या ठिकाणी हा OR घ्या, म्हणजे काही बेन्झिन रिंगला OR आपण तिथे लावलेला आहे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी काढून दाखवायचा आहे आणि तो कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे. तुमची इच्छा असेल, तुम्हाला प्रॅक्टिस जास्त करायची असेल तर यापैकी वेगवेगळे ग्रुप घेऊन सुद्धा तुम्ही त्यांचे पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट हे लक्षामध्ये घेऊ शकता. तर दिस इज अबाउट द पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. समजताय? आता आपल्याला निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट ही कन्सेप्ट लक्षामध्ये घ्यायची आहे. ज्या वेळेला तुम्हाला असं दिसेल की ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन इज टुवर्ड्स द ॲटम ऑर सबस्टिट्युएंट ग्रुप अटॅच टू कॉन्ज्युकेटेड सिस्टीम, या कॉन्ज्युकेटेड सिस्टीमला अटॅच असणारा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम जो आहे त्याच्याकडे जेव्हा तुम्हाला इलेक्ट्रॉन शिफ्ट झाल्याचं दिसेल, त्याच्याकडे जेव्हा इलेक्ट्रॉन्स आल्याचं दिसेल, त्या इफेक्टला म्हणायचं निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. एक्झाम्पलच्या माध्यमातून मी निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट तुमच्यासमोर मांडणार आहे. इथे आपण नायट्रोबेन्झिनचं एक्झाम्पल घेतलं आहे. बेन्झिन रिंगला हा NO2 त्या ठिकाणी आपण दाखवलेला आहे. आता हे जे पहिलं स्ट्रक्चर नायट्रोबेन्झिनचं आहे यामध्ये काय होतं की हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहे, हे पाय इलेक्ट्रॉन इथलं पहिले घेऊ. नायट्रोबेन्झिनमध्ये हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहे म्हणजे हा जो पाय बॉन्ड आहे नायट्रोजन आणि ऑक्सिजन मधला, ते इलेक्ट्रॉन्स जातात ऑक्सिजनवरती आणि हा जो पाय बॉन्ड आहे हा इकडे शिफ्ट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे काय होईल, लक्ष द्या, या ठिकाणी इथे या ऑक्सिजनवरती आता 3 लोन पेअर्स येतील. किती लोन पेअर येणार? 3. आपण दाखवू. इथे हा जो नायट्रोजन आहे
या नायट्रोजनला ऑक्सिजन आहे, डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड होईल आणि या ऑक्सिजनवरती 3 लोन पेअर येतील म्हणजे निगेटिव्ह चार्ज येईल. हा जैसे थे आहे, हा पाय बॉन्ड इथे शिफ्ट झालाय म्हणजे हा डबल बॉन्ड, या 2 डबल बॉन्डला कुठलाही धक्का नाही. पण आता या कार्बनचा विचार करा, या कार्बनला हा एक बॉन्ड आहे, हा एक बॉन्ड आहे, कार्बन आणि हायड्रोजनचा बॉन्ड विसरायला चालणार नाही म्हणजे 3 बॉन्ड्स आहे म्हणजे एक व्हॅलन्सी कमी आहे. मग या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आल्याचं आपल्याला दिसून येईल आणि तो अनस्टेबल कार्बन त्या ठिकाणी तयार होणार आहे. पुढच्या स्ट्रक्चरमध्ये काय होईल, नेक्स्ट स्ट्रक्चरमध्ये या कार्बनची जी व्हॅलन्सी कमी पडते ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा जो पाय बॉन्ड आहे हा इकडे शिफ्ट होतो आणि इकडे शिफ्ट झाला म्हणजे आता काय होईल बघा, त्या ठिकाणी आपण बेन्झीनची रिंग काढू, वरती NO2च्या बाबतीमध्ये ॲज इट इज जैसे थे आहे, आता त्यात काही फरक पडणार नाही. इथे ऑक्सिजनवरती 3 लोन पेअर आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. आता हा पाय बॉन्ड इथे शिफ्ट झाला, हा झाला इथे डबल. आता या कार्बनची व्हॅलन्सी पूर्ण होईल कशी, हा डबल हा सिंगल, कार्बन हायड्रोजनचा एक म्हणजे या कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय झालेली आहे. याची सुद्धा सॅटिस्फाय आहे, डबल सिंगल कार्बन हायड्रोजनचा बॉन्ड आणि हा बॉन्ड इथे आहेच. पण या कार्बनला आता अडचण निर्माण झाली आहे कारण हा एक बॉन्ड, हा दुसरा बॉन्ड, कार्बन हायड्रोजनचा तिसरा बॉन्ड, असे 3च बॉन्ड आहे म्हणजे 1 शॉर्ट आहे म्हणून याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आल्याचं आपल्याला दिसून येईल. आता हा जो कार्बन आहे जो अनस्टेबल आहे त्याची व्हॅलन्सी पूर्ण करण्यासाठी हे पाय इलेक्ट्रॉन्स इकडे पाय बॉन्ड तयार करतील आणि आपल्याला पुढचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी मिळेल. ते कशा पद्धतीचं असेल बघा, इथे आपण दाखवलं वरती NO2च्या बाबतीत तर काही फरक नाही आहे, सिंगल बॉन्ड आहे, 3 लोन पेअर आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, हा बॉन्ड इथे आहे, हा बॉन्ड इथे शिफ्ट झालेला आहे. या कार्बनची याची आणि याची टेट्रा व्हॅलन्सी पूर्ण होईल, तुम्हाला चेक करता येईल, याची चेक करून घेऊ आपण सध्या. 1 2 3 आणि कार्बन हायड्रोजनचा 4 याच्या बाबतीत 1 2 3 कार्बन हायड्रोजनचा 4. पण या कार्बनची व्हॅलन्सी 1 2 कार्बन हायड्रोजनचा 3च झाली म्हणजे 1 शॉर्ट आहे म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला. आता पुढच्या स्ट्रक्चर करता काय होईल बघा, तर इथे या ठिकाणी हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड इथे डबल बॉन्ड आपल्याला दाखवायला पाहिजे बरोबर. आता पुढच्या स्ट्रक्चरमध्ये काय होईल, या कार्बनला स्टेबल करण्यासाठी हा जो पाय बॉन्ड आहे हा इथे बॉन्ड तयार करेल आणि ही जी लोन पेअर आहे ही वापस या ठिकाणी डबल बॉन्ड तयार करेल आणि आपल्याला पुढचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी मिळाल्याचं दिसून येईल. आणि जे स्ट्रक्चर मी या ठिकाणी तुमच्या समोर मांडतो आहे, डबल डबल आणि आता इथे डबल आला, हा N या ऑक्सिजनचा सिंगल बॉन्ड आणि हा इथे डबल बॉन्ड होतोय आता आणि ऑक्सिजनवरती 2च लोन पेअर असल्याचं तुम्हाला दिसेल. या स्ट्रक्चरमध्ये आणि या स्ट्रक्चरमध्ये पाय बॉन्डची पोझिशन वेगळी आहे हे विसरून चालणार नाही. 1 2 3 4 5 नायट्रोबेन्झीन एक्झिस्ट इन 5 रेझोनन्स स्ट्रक्चर आणि या 5 रेझोनन्स स्ट्रक्चरला जेव्हा आपण बघतो तेव्हा लक्षात येतं की ऑर्थो पोझिशनला, नंतर पॅरा पोझिशनला आणि परत ऑर्थो पोझिशनला पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाल्याचं दिसतंय पहिला मुद्दा. आणि जे आपण इथे सांगितलं होतं की ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस टुवर्ड्स दॅट, बघा कॉन्ज्युगेटेड सिस्टीममधून त्या सबस्टिट्युएंट ग्रुपकडे पाय इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर झाल्याचं दिसतं. जेव्हा रिंगकडून ग्रुपकडे पाय इलेक्ट्रॉन जातात तेव्हा तो निगेटिव्ह रेझोनन्स असतो आणि जेव्हा सबस्टिट्युएंट ग्रुपकडून रिंगकडे इलेक्ट्रॉन्स येतात तेव्हा तो पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट असतो. म्हणून दोन्ही समोरासमोर आहे बघा. आता इथे दिसत आहे ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन इज अवे फ्रॉम द ॲटम ऑर ग्रुप टुवर्ड्स द रिंग, रिंगकडे चालले आहेत पाय इलेक्ट्रॉन्स आणि इथे रिंगकडून सबस्टिट्युएंट ग्रुपकडे चालले आहे. जर का रिंगकडून सबस्टिट्युएंट ग्रुपकडे गेले तर निगेटिव्ह रेझोनन्स, कारण सबस्टिट्युएंट ग्रुपवर निगेटिव्ह चार्ज येतो आणि सबस्टिट्युएंटकडून रिंगकडे जर का आले तर पॉझिटिव्ह रेझोनन्स, यामध्ये सबस्टिट्युएंट ग्रुपवरती पॉझिटिव्ह चार्ज आल्याचं दिसून येईल. हा जो नायट्रोबेन्झीन आपण -R निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्टमध्ये बघितला आहे त्याचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर काढून बघायला पाहिजे. तर ॲक्च्युअल स्ट्रक्चरमध्ये रिंग तर सगळ्या स्ट्रक्चरमध्ये फॉर्म लाईननी काढा. त्याच्यानंतर सिंगल बॉन्ड आहे सगळीकडे इथे दाखवला, या ऑक्सिजनला तर काहीच फरक पडलेला नाही, हा इथला सिंगल बॉन्ड पण सगळीकडे आहे आणि त्या ऑक्सिजनवरती तुम्हाला निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाल्याचं दिसतं. इथे डॉटेड लाईन आपण काढली पाहिजे, इथे पण डॉटेड लाईन आहे आणि रिंगमध्ये सुद्धा डॉटेड लाईन आहे. इथे पार्शियल पॉझिटिव्ह, कारण पॉझिटिव्ह चार्ज डिस्ट्रीब्यूट झाला आता 3 ठिकाणी, ऑर्थो पोझिशन, पॅरा पोझिशन, ऑर्थो पोझिशन. या निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्टमध्ये ऑर्थो आणि पॅरा
पोझिशनला पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो, तर पॉझिटिव्ह रेझोनन्समध्ये ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. या दोन गोष्टी डोक्यामध्ये ठेवायच्या आहेत. कोणत्या? प्लस आर मध्ये रिंगवर निगेटिव्ह, मायनस आर मध्ये रिंगवरती पॉझिटिव्ह चार्ज हा डेव्हलप झाल्याचं आपल्याला दिसतंय. मी तुम्हाला नायट्रोबेन्झिन या ठिकाणी काढून दाखवला आहे, तसा बेन्झॉइक ॲसिड सुद्धा काढता येईल बघा. बेन्झॉइक ॲसिडमध्ये काय होईल? जर का आपण बेन्झॉइक ॲसिड करायचा ठरवला तर COOH, ठीक आहे ना. पहिला बदल काय होणार? या ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर आहेत, हे लक्षात असू द्या. सगळ्यात पहिल्यांदा काय होणार तर या ठिकाणी हे पाय इलेक्ट्रॉन्स जे आहे हे त्या सबस्टिट्यूएंट ग्रुपकडे जातील आणि मग हा इकडे शिफ्ट होईल. कारण त्यामुळे इथे डबल बॉन्ड आल्यावरती कार्बनची व्हॅलन्सी डिस्टर्ब झाली असती. डबल हा डबल आणि हा सिंगल 5 झाली असती, म्हणून हा इकडे शिफ्ट झालेला आहे. दुसरं स्ट्रक्चर कशा पद्धतीने दाखवता येईल बघा. कार्बॉक्झिलिक ॲसिडचं या ठिकाणी इथे डबल बॉन्ड येईल, बरोबर. इथे सिंगल बॉन्ड येईल. ऑक्सिजनवरती 3 लोन पेअर असतील, निगेटिव्ह चार्ज असेल. हा OH जैसे थे आहे. नंतर याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येईल कारण व्हॅलन्सी कमी झाली असेल. या पद्धतीचं स्ट्रक्चर मिळेल आणि या पुढचं जे स्ट्रक्चर आहे तुम्हाला याच पद्धतीने दाखवता येईल आणि त्या कार्बॉक्झिलिक ॲसिडचं रेझोनन्स स्ट्रक्चर सुद्धा तुम्हाला दाखवता यायला पाहिजे. हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये काढून दाखवलं पाहिजे. तर बाकीचे सुद्धा अल्डिहाइड ग्रुप आहे, COO यापैकी एखादं घेऊन तुम्ही अजून हा जो निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट आहे हा पक्का करून घेऊ शकता. ओव्हरऑल पॉझिटिव्ह रेझोनन्स आणि निगेटिव्ह रेझोनन्सच्या बाबतीमध्ये काय सांगाल? इथे ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम सबस्टिट्यूएंट ग्रुप टुवर्ड्स द बेन्झिन रिंग. इथे ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम बेन्झिन रिंग टुवर्ड्स द सबस्टिट्यूशन. पॉझिटिव्ह रेझोनन्समध्ये सबस्टिट्यूएंट ग्रुपवर पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह रेझोनन्समध्ये सबस्टिट्यूएंट ग्रुपवरती निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह रेझोनन्समध्ये रिंगवरती निगेटिव्ह चार्ज येतो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनच्या, तर निगेटिव्ह रेझोनन्समध्ये बेन्झिन रिंगच्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरती पॉझिटिव्ह चार्ज आल्याचं आपल्याला दिसेल. असे काही मुद्दे हे तुम्हाला डोक्यामध्ये ठेवता येतील, जसं प्लस आर आणि मायनस आर. पहिले सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता तर ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन अवे फ्रॉम द ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम, म्हणजे रिंग कडून रिंगकडे आल्याचं आपल्याला दिसतंय. ॲटम कडून कोणाकडे येतं आहे? रिंग. तर निगेटिव्ह रेझोनन्समध्ये काय दिसतं आपल्याला तर रिंगकडून आपल्याला ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटमकडे गेल्याचं दिसतं. दुसरा मुद्दा काय सांगितला आपण की या ठिकाणी तो जो सबस्टिट्यूएंट ग्रुप आहे पॉझिटिव्ह रेझोनन्समध्ये, तो जो सबस्टिट्यूएंट ग्रुप आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, पॉझिटिव्ह रेझोनन्स. इथे सबस्टिट्यूएंट ग्रुप जो आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आल्याचं दिसतं. रिंगच्या बाबतीमध्ये जर का आपण बघितलं ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला, तर रिंगवरती पॉझिटिव्ह रेझोनन्समध्ये निगेटिव्ह चार्ज येतो, तर इथे रिंगवरती ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला तुम्हाला पॉझिटिव्ह चार्ज, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आल्याचं दिसून येणार आहे. तर असे काही मुद्दे हे आपण या ठिकाणी दिले आहेत. पॉझिटिव्ह रेझोनन्समध्ये सबस्टिट्यूएंट ग्रुपकडून रिंगकडे इलेक्ट्रॉन्स चालले आहेत, निगेटिव्ह रेझोनन्समध्ये रिंगकडून सबस्टिट्यूएंटकडे चालले आहेत. पॉझिटिव्ह रेझोनन्समध्ये सबस्टिट्यूएंट ग्रुपवरती पॉझिटिव्ह चार्ज येतो आहे, निगेटिव्ह रेझोनन्समध्ये सबस्टिट्यूएंट ग्रुपवरती निगेटिव्ह चार्ज येतो आहे. इकडे पॉझिटिव्ह रेझोनन्समध्ये रिंगवरती पार्शियल निगेटिव्ह ऑर्थो पॅराला, पॉझिटिव्ह रेझोनन्समध्ये ऑर्थो पॅराला पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाल्याचं दिसतंय. हे गोष्टी आपल्याला लक्षामध्ये ठेवायला पाहिजेत आणि एक्झाम्पल्स इथे लिहून टाका. कोणते ग्रुप पॉझिटिव्ह रेझोनन्स देतात आणि कोणते ग्रुप निगेटिव्ह रेझोनन्स देतात, म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह रेझोनन्स आणि निगेटिव्ह रेझोनन्स या दोघांमधला डिफरन्स सुद्धा या ठिकाणी लिहिता येणार आहे. लक्षात येत आहे? थँक्यू.